फक्त इन्कम टॅक्स सोडला तर शेतकरी सगळे डायरेक्ट व इनडायरेक्ट टॅक्स भरतो, तेव्हाच तर त्याची शेती होते. आता सरकारने शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स का नाही लावला? कारण सरकारने शेती क्षेत्र हे असं मॅनेज केलेलं आहे की शेतकऱ्याची इन्कम ही झालीच नाही पाहिजे. मग जर इन्कमच नाही झाली तर इन्कम टॅक्स कसला? आता 144 करोड लोकसंख्येपैकी 1 ते 2% लोक ही टॅक्स भरतात. 30% इन्कम टॅक्स, 18% जीएसटी, शॉर्ट टर्म टॅक्स व स्टॅम्प ड्युटी व बरेच डायरेक्ट व इनडायरेक्ट टॅक्स भरतात. आता या लोकांना या बदल्यात काय मिळतं? तर शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सेवा हे खाजगीकरणातून विकत घ्यावं लागतं. मग सरकारकडून साधी सुरक्षतेची देखील अपेक्षा आहे का? आता मुंबईत होर्डिंग कोसळलं, 17 लोक मेली. दिल्लीत विमानतळाचं छत कोसळून एक कॅब ड्रायव्हर जागीच मेला. कुठे ब्रिज कोसळतो तर कुठं ट्रेन अपघात. मग एवढे टॅक्सचे पैसे घेऊन जर जनतेला साधी सुरक्षितता देऊ शकत नसेल, मग या सरकारला तुम्ही आम्ही प्रश्न विचारायला हवे का नको?